आज आपण शाकभाजी बनवणार आहोत, तर त्यासाठी हरभरे भिजवून ठेवले ते 4 ते 5 तास आणि बटाटे चिरून घेतलेत, त्यात थोडंसं पाणी आणि मीठ घातलंय। आता आपण कुकरमध्ये ठेवून त्याच्या 2 शिट्ट्या करणार आहोत। आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण वांगी, शेवग्याची शेंग आणि कांदा टोमॅटो चिरून घेणार आहोत। वांग काळा पडतं म्हणून आपण मिठाच्या पाण्यात घालणार आहोत। आता आपण कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यात मोहरी टाकली, पाच सहा कढीपत्त्याची पाने टाकली, हिंग टाकला, आणि कांदा टाकून परतून घेणार आहोत। कांदा टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालणार आहे आणि 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेणार आहे। आता आपण ह्याच्यात हळद, लाल तिखट 2 चमचे, आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकता, 1 चमचा गोडा मसाला, हे सगळं घालून आपण परतून घेणार आहोत। हे आपल्या कुकरमध्ये शिजवलेले बटाटे आणि हरभरे आहेत ते आपण त्यात घालणार आहोत, आणि हे शेवग्याची शेंगा आणि पाण्यात टाकून ठेवलेली वांगी घालणार आपण। आपण सगळं आता हे मिक्स करून घेणार आहोत। चवीनुसार मीठ घालणार आहे आपण, थोडी कोथिंबीर घालणार आहे आणि पाणी घालणार आहे थोडंसं। आपण त्यात गूळ घातलाय थोडासा आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं वाफवणार आहोत। आपली भाजी आता तयार झालेली आहे। ही आपण पोळी, भाकरी किंवा भात ह्याच्याबरोबर खाऊ शकतो।